तर नमस्कार मंडळी. तर आज मी सुरण भाजी करणार आहे. तर हे जे झाड आहे ना, तर ह्याच्या पानापासून हे बघा, ह्याची पानं ना अशी असतात. तर ह्याच्या पानापासून तर त्याच्या फुलापासून त्याच्या कंदापर्यंत औषधीसुद्धा उपयोग केला जातो आणि भाजीचा म्हणून सुद्धा उपयोग केला जातो. तर आता हा जो आज मी ना तुम्हाला ह्या सुरणाची भाजी दाखवणार आहे, म्हणजे सुरणाच्या पाल्याची भाजी मी दाखवणार आहे. तर हा आमच्या परसात इथे उगवलेला आहे. तर हा बघा, हा आमचा छानपैकी असा निसर्ग, ह्याच्या पलीकडे छानपैकी नदी आहे आणि हा पूर्ण असा हिरवागार परिसर आहे. तर आता सध्या बघा, मध्यंतरी 4 दिवस पावसाने एवढं काही हे केलेलं की लोकांची पडझडसुद्धा झाली, झाडंसुद्धा मोडून पडली. आणि आता तर असलं ऊन तापलं आहे की लोकांना आता इथे ही लावणी केली. तर सकाळी त्यांनी पंप लावून लावणी केली. म्हणजे बघा की कसं निसर्ग आपल्याला धोका देतो आहे ते. तर ह्या निसर्गात उगवणाऱ्या ज्या ह्या रानभाज्या आहेत, म्हणजे हे रानभाजी नाही आहे, तर ह्याला काय होतं, ह्याचा कंद खालती असतो किंवा आपण तो लावावा लागतो. तो त्याला सुरण बोलतात आणि तो सुरण एवढा औषधी असतो ना की सगळ्यात जास्त म्हणजे मूळव्याध ज्याला आजार असतो त्याच्यासाठी तर तो खूप उपयोगी आहे. कॅन्सरसाठी सुद्धा ह्याच्या पानामध्ये सुद्धा खूप औषधी गुणधर्म आहेत. तर आता मी काय करते, ह्याची जी पानं आहेत तर मी ती काढून घेते आणि आज मी पानाची भाजी करणार आहे. आणि ह्याच्या कंदाची भाजी माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे, तर ती सुद्धा तुम्ही नक्की चेक करा. तर कंदापासून कटलेट बनवले जातात. कंदाच्या हे केले मस्त छान भाजी, म्हणजे मटण तर सोडूनच द्या, मटणापेक्षा छान भाजी होते. फ्राय केला जातो, म्हणजे नॉनव्हेज टाईपमध्ये. तर आता मी काय करते, ही जी पानं आहेत ती मी काढून घेते. म्हणजे हे कसं आहे ते बघा, छत्रीच्या आकाराचं सारखं असं हे त्याचं पान आहे, तर ती मी काढून घेते. तर ही बघा, ही मंडळी मी भाजी काढून घेतलेली आहे. तर आता काय करायचं, ही भाजी आज नाही करायची, तर ही भाजी आज तशीच ठेवायची. थोडीशी ती बावायला पाहिजे, कारण ही भाजी खाजरी असते, आणि मग ती भाजी उद्या करायची. तरी मी भाजी काढलेली ना, ही बघा, ही काल मी भाजी काढलेली. तर आता ही भाजी थोडीशी बावली आहे, तर मी ही स्वच्छ धुवून, हिला काय मिठाच्या पाण्यात ठेवण्याची गरज नाही आहे, स्वच्छ धुवून मी कापून घेते. तर मंडळी हे बघा, ही मी भाजी 2 पाण्याने मस्त छानपैकी धुवून घेतलेली आहे. तर ही बघा, ही धुवून घ्यायची आणि ना ही भाजी बारीक कापून घ्यायची. तरी ही मी पाण्यातनं बाहेर काढते, हे बघा, आणि ही बारीक कापायला घेते बंद. तर ही भाजी ना अशी घ्यायची आणि बारीक कापून घ्यायची, एकदम जशी आपण मेथीची वगैरे भाजी कापतो ना तशी बारीक ही अशी एकत्र करायची. तर ही भाजी ना अशी बारीक कापून घ्यायची. आणि ह्या भाजीला ना खाज असते, म्हणून या भाजीत कोकम घालायचं नेहमी. तर हे जे झाड आहे ना, तर हे झाड तुम्हाला कमीत कमी 8 महिने तरी उपलब्ध असतं. आणि पाऊस पडला की ह्याचा जो कंद असतो त्या कंदाला हे येतात, म्हणजे ह्याची झाडं येतात, फूल येतं त्याला, त्या फुलाची सुद्धा भाजी केली जाते, कंदाची सुद्धा भाजी केली जाते, आणि ह्या पानांची सुद्धा. ही खूप औषधी अशी भाजी आहे. तर अशा प्रकारे ना ही भाजी बारीक एकदम कापून घ्यायची. तर ही बघा, मी ही भाजी अशी बारीक ही बघा कापून घेतलेली आहे. तर मंडळी ही बघा, मी अशी ना ही बारीक अशी भाजी कापून घेतलेली आहे.
तर ही भाजी थोडीशी खाजरी असते, जास्त खाजरी नसते. पण ह्याचे दोन प्रकार आहेत, एक जंगली आणि एक आपला म्हणजे आपला गावठी प्रकार असतो. तो काय एवढा खाजरा नसतो, पण जंगली असतो ना तो खूप, आणि तो जंगलात भेटतो. तर ही भाजी मी कापून घेतलेली आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडते ती डाळ घालायची. तर मी ह्याच्यामध्ये ही तुरीची डाळ घालते आहे. तर मी ही 1 तास भिजत ठेवलेली. तुम्हाला हवं असेल तर चण्याची डाळ, मूग डाळ, कुठची मसूरची डाळ आवडतात ती आवडतात, पण जास्त करून ही तूर डाळच त्याच्यामध्ये छान लागते. तर त्याच्यासाठी काय मी हे कोकम घेतलं आहे. तर कोकम कशाला, त्याची जी खाज असते ती खाज कोकम घातल्यामुळे ती निघून जाते. हे ओलं खोबरं घेतलं आहे, हे 2 बारीक कांदे कापून घेतले आहेत, लसूण घेतला आहे, हा हिंग, हळद आणि मालवणी तिखट घेतलं आहे, आणि ही साखर घेतली आहे आणि मीठ घेणार आहे. तर आता ही भाजी कशी करतात ती मी तुम्हाला दाखवते. तर मंडळी, आता मी ना ही भाजी बनवायला घेते. पण तुम्हाला सांगते, ही भाजी बनवण्याच्या अगोदर जर ही भाजी जून असेल तर तिला काय करायचं, एक 5 मिनटं गरम पाण्यात ना ती काढून घ्यायची. जास्त पण हे करायचं नाही, म्हणजे त्या भाजीतले जे काय प्रोटीन्स, विटॅमिन्स, फायबर वगैरे जो काय औषधी गुणधर्म आहेत ते सगळे निघून जाणार. पण ही भाजी आता कोवळी होती, त्याच्यामुळे मी काय ती उकळून वगैरे घेतलेली नाही आहे. पण जर जून असेल तर ती काय होते, खाजरी, म्हणजे त्याला थोडीशी खाज असते. तर ती तुम्ही उकळून थोडीशी पिळून घ्यायची काय. तर आता मी काय करते, इथे कढईत तेल घेतलं आहे. तर तेलामध्ये मी हा लसूण टाकते, एक 5-6 पाकळ्या घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये हे मी 2 कांदे टाकते, ते व्यवस्थित परतून घेते. एक कांदा एक अर्धा मिनिट शिजू द्यायचा. तर अर्धा मिनिट मी शिजून घेते. तर हे बघा, एक अर्धा मिनिट आपलं, म्हणजे कांदा हा जास्तसुद्धा फ्राय करायचा नाही आहे, थोडंसं एक त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी तो परतून घ्यायचा. तर आता काय करते, मी ही भाजी जी कापलेली आहे ती आतमध्ये म्हणजे भाजी मी नंतर घालणार आहे. तर ही जी डाळ आहे ती एक घालून तिला 1 मिनिट मी शिजू देते, कारण आपल्याला काय डाळीत पाणी वगैरे काय घालायचं नाही आहे. तर ह्या डाळीमध्येच मी काय करते, हे आपली मिरची पूड, हळद आणि हिंग थोडासा घालते. हिंग तुम्ही आवश्यक घाला आतमध्ये, कारण कसं तो आपल्या पोटाला पण चांगला असतो, आणि आपण या ज्या सध्या पावसाच्या ह्या भाज्या खातो त्यामुळे तो उपयुक्त असतो. तर ह्या भाजीला इंग्लिशमध्ये एलिफंट फूट सुद्धा बोललं जातं. तर मंद गॅसवर ही डाळ जी आहे ना ती मी एक अर्धा मिनिट शिजून घेते. तर ही जी डाळ आहे ना, तर तिच्यावर मी काय करते, डाळीमध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे, बिलकुल पाणी घालायचं नाही आहे. तर मी ताटावरती हे जरासं पाणी ठेवते, आणि भाजी एक म्हणजे जी डाळ आहे ती एक अर्धा मिनिट मी शिजून घेते काय. नाहीतर काय होणार, आपली डाळ खालती लागणार जर वरती पाणी ठेवलं नाही तर. तर अर्धा मिनिट मी शिजून घेते. तर आता मी हे झाकण जे आहे ना वरती जे ठेवलेलं ते काढून घेते. हे बघा, झाकण ठेवल्यामुळे काय झालं, तर आपली भाजी खालती हे जी डाळ आहे ती खालती म्हणजे जळली नाही आहे. तर आता काय करायचं, आपण ही जी भाजी आहे ती वरती थोडी थोडी घालून घ्यायची. गॅस स्लो ठेवायचा. तर ही भाजी ना अत्यंत चविष्ट पण आहे आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तर आता ही सर्व भाजी मी ना घालून घेतलेली आहे. तर आता काय करायचं, ह्याच वेळी ह्याच्यामध्ये ही साखर घालायची आणि हे मीठ घालायचं. तसंच जे आपण कोकम घेतलेलं ते कोकम घालायचं. कोकम कशासाठी घालायचं, तर ह्या भाजीला जी खाज असते तर ती खाज आपल्याला आपल्या गळ्याला लागू नये, नाही तरी भाजी खाल्यावर कसं आपल्या गळा खवखवतो, म्हणून थोडासा हा आंबटपणा येण्यासाठी
त्याच्यामध्ये कोकमच घालायचं, त्याच्यामध्ये चिंच वगैरे अशी काय घालायची नाही. तर ही सुरणाची जी वनस्पती आहे ना, तर तिचा अन्न म्हणून जसा उपयोग केला जातो तसं तिचा औषध म्हणून सुद्धा तिच्या प्रत्येक पार्ट्सचा म्हणजे वरच्या पाल्याचा सुद्धा आपण भाजी म्हणून करतो, किंवा त्याला जे फूल येतं त्या फुलाची सुद्धा आपण भाजी करतो. आणि कंद तर अतिशय उत्कृष्ट आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर मूळव्याध असेल तर त्या मूळव्याधीवर तो तर प्रचंड म्हणजे गुणकारी आहे. तो फायदेशीर आपल्याला होतो. कॅन्सरसारखा आजार किंवा आपल्याला दमा वगैरे असे अनेक आजार बरे करण्याची ताकद या सुरण ह्या भाजीमध्ये असते. त्याच्यामध्ये फॉस्फरस, विटॅमिन हे सगळे गुणधर्म असतात. तर आता ही भाजी ना मी व्यवस्थित परतून घेतलेली आहे बघा, ही खालती लागलेली नाही आहे. तर मी काय करते, त्याच्यावरती हे ताट ठेवते, म्हणजे ताटामध्ये जे पाणी आहे ना त्या पाण्यासहित मी ताट ठेवते आणि एक मिनिट शिजून घेते. काय तर ह्या भाजीची लागवड आहे ना ती कोकणात, विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रात ही केली जाते. तर आता ह्या भाजीला ना आपल्या थोडंसं असं पाणी सुटलं आहे बघा. तर अजून हिला मी अर्धा मिनिट शिजू देते, वरती झाकण ठेवते मी. तर आता मी झाकण काढून घेते. तर ही बघा, ही आपली भाजी आता होत आलेली आहे. हे बघा, वरती आपण पाणी ठेवल्यामुळे काय झालं तर ती जी भाजी आहे ती खालती लागली नाही आणि ही डाळ पण शिजलेली आहे. तर मी चेक करते. तर आतमध्ये जी डाळ आहे ना तर ती पण शिजलेली आहे. त्याला मीठ वगैरे व्यवस्थित मी टाकलं तेवढंच. तर आता आपण काय करायचं, हे जे ओलं खोबरं आहे ना ते आतमध्ये घालून घ्यायचं आणि एक अर्धा मिनिट तिला शिजू द्यायचे, म्हणजे जे खोबऱ्यातला जो ज्यूस असतो तो त्या आपल्या भाजीला लागणार. तर आता मी काय करते, व्यवस्थित परतून घेते. आणि तर ही भाजी ना मी आता व्यवस्थित परतून घेतली आहे. तर आता हिला परत वरती झाकण ठेवून एक अर्धा मिनिट मी शिजू देते, म्हणजे जो आपण खोबरं घातलेलं आहे त्या खोबऱ्याचा ज्यूस पूर्णपणे त्या भाजीत उतरणार आणि त्याला आपल्या घशाला म्हणजे जी खाज असते ती पण लागणार नाही आतमध्ये कोकम टाकलेलं असल्यामुळे. तर तुम्हाला ह्या भाजीची मी एक गंमत सांगते. तर आमच्या कोकणात ना असे माझ्याकडे छोटे छोटे ह्या सुरणाचे कंद होते आणि मी ते एका कोपऱ्यात अंधाऱ्या असे कोपऱ्यात ठेवलेले. आणि जसा बाहेर पाऊस पडला आणि मी 8 दिवसांनी बघितलं ते कंद लावण्यासाठी, तर त्या कंदांना एवढे मोठे कोंब आलेले, म्हणजे मला वाटतं ते घरातच त्याचं झाड तयार झालेलं. तर तुम्हाला सांगते, पाऊस पडला ना की ह्या कंदांना ना आपणच त्यांची एवढी जोरात त्यांची वाढ होते ना, म्हणजे 8 दिवसातच त्याचं झाड तयार होतं आणि आपल्याला तो छानपैकी पाला भाजी करायला मिळतो. काय तर आता ना आपलं अर्धा मिनिट झालेलं आहे. तर आपली ही आता शेवटची स्टेप. तर आपली ही भाजी आता तयार झाली आहे खाण्यासाठी. तर ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता, कोणत्याही भाकरीबरोबर, ज्वारीची, बाजरीची, नाचणीची, तांदळाची किंवा चपाती, कोणत्याही भाजीबरोबर तुम्ही ही खाऊ शकता. तर आपली ही भाजी आता तयार झाली आहे. तर मंडळी, आपली ही सुरणाच्या पाल्याची भाजी तयार झाली आहे. तर ही पचनात सुद्धा हलकी असते आणि आपल्या चेहऱ्याची त्वचा जर अशी सैलसर झाली असेल तर त्वचासुद्धा या भाजीच्या सेवनाने एक लुकलुकीत अशी तेजस्वी होते. काय आणि ह्या भाजीने स्मरणशक्तीसुद्धा वाढते, आपली बुद्धीसुद्धा तल्लख होते. तर ही एक रानभाजी असून तर अतिशय पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असलेली ही भाजी आहे. तर ह्या सीझनला ही भाजी तुम्ही नक्कीच करा आणि एकदा तरी ही भाजी खावा. म्हणजे ही भाजी तशी बघितल्यावर 7-8 महिने आपल्याकडे सहज म्हणजे आपल्या परसात तर असतेच. काय तर तिच्या पाल्याची भाजी आपण करू शकतो, कंदाची भाजी कंद तर अतिशय उत्कृष्ट आहे. तर नक्कीच तुम्ही ह्या रानभाज्या करा. मला जेवढ्या शक्य होतात तेवढ्या मी भाज्या उपलब्ध करून मी त्यांचे व्हिडिओ टाकण्याचा जो प्रयत्न करते आहे. तर तुम्हीसुद्धा माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भरघोस असा प्रतिसाद द्या की तुमच्या प्रतिसादाने मला कुठेतरी यश मिळेल.
तर माझा हा व्हिडिओ तुम्ही बघावा अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद.